काँग्रेसने महाराष्ट्रात भाकरी फिरवत अखेर प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नव्या कोऱ्या चेहऱ्याला संधी दिली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात काँग्रेसला नवी भरारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आमदार नाना पटोले यांच्या जागी ते आता प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत। बड्या चेहऱ्यांना संधी न देता काँग्रेसने महाराष्ट्रात धक्कातंत्र अवलंबलं आहे। प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री राहिलेले सतेज पाटील उर्फ बंटी पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख या नेत्यांची नावे चर्चेत होती। मात्र यांच्या ऐवजी पक्षाने बुलढाण्याच्या या नव्या कोऱ्या चेहऱ्याला संधी दिली आहे। त्यामुळे सपकाळ हे काँग्रेस पक्षाला मारक ठरणार की मारक ठरणार हे पाहावे लागणार आहे। दिग्गजांना मागे टाकत प्रदेशाध्यक्षपद पटकावणारे हर्षवर्धन सपकाळ हे नक्की कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती यावर एक नजर टाकूयात। हर्षवर्धन सपकाळ यांची गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ओळख आहे। सध्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्न असलेल्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत। भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रिय झालेले होते। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांनी यापूर्वी भूषवलेलं आहे। त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून B.Com व B.Ped पदवी घेतलेली आहे। शेतकरी कुटुंबातून आलेले सपकाळ हे सामाजिक राजकीय क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत आहेत। महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये त्यांचे विशेष असे योगदान आहे। तसेच सन 1999 ते 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सपकाळ यांची विशेष अशी ओळख आहे। त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती। तसेच 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे। मतदारसंघात जल व्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केलेले आहे। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन म्हणून कार्यरत आहेत। तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन ही जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव व वस्तीवाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केलेले आहे। काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे। तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांचं सुद्धा सहप्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी द्वारा सेवाग्राम वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपवलेली जबाबदारी देखील त्यांनी उत्तमपणे पार पाडलेली आहे। यासोबतच विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रीनिंग कमिटीचे सुद्धा ते सदस्य राहिलेले आहेत।